इंटिग्रेशनवर पार्शियल फ्रॅक्शन मेथड आपण बघत होतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल बघितले होते, ठीक आहे. त्याचे तीन टाइप्स आहेत. एक आहे डिनॉमिनेटर इज नॉट रिपीटेड फॅक्टर, देन डिनॉमिनेटर इज रिपीटेड फॅक्टर, and then third one is the denominator is non-repeated factor and quadratic equation. ठीक आहे. हाऊ टू एक्सप्रेस इन पार्शियल फ्रॅक्शन मेथड, ठीक आहे. त्याचे दोन एक्झाम्पल आपण डिस्कस केले होते, ठीक आहे. अजून एक दोन तीन एक्झाम्पल डिस्कस करू. सो क्वेश्चन नंबर 3, इंटिग्रेशन 2x/4 - 3x - x² dx, ठीक आहे. So first of all check that proper rational function or not. So what is the degree of numerator? 1 and what is the degree of denominator? 2. So numerator ची डिग्री denominator च्या डिग्री पेक्षा कमी आहे. So it is the proper rational function. So proper rational function you have to solve by using partial fraction method, ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही partial fraction method ने सॉल्व करू शकता. So I is equal to integration 2x/4 - 3x - x² dx, ठीक आहे. सो सर्वात पहिले मी जर I कन्सिडर केलं, ठीक आहे. आता डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, ठीक आहे. सो आपल्या डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर पाहिजे, ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनची मला फॅक्टर काढावं लागतं, ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनची मी फॅक्टर काढून घेऊ. सगळ्यात पहिले काय 4 - 3x - x² इज इक्वल टू, ठीक आहे. इक्वेशन थोडंसं इकडे x² इकडे दिलेलं आहे, ठीक आहे. 4 * -1 इथला कोएफिशिएंट आहे -1 * 4 - 2 मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे -3, ठीक आहे. सो काय फॅक्टर पडतील -4 * 1, काय फॅक्टर पडतील -4 * 1 -4 * 1 -4 and -4 + 3 + 1 -3, ठीक आहे. मग काय येणार 4 - 4x, एक फॅक्टर पडेल -4x आणि दुसरा पडेल 1x - x², ठीक आहे. सो यातनं मी 4 कॉमन काढू शकतो. 4 कॉमन काढले, ठीक आहे. इक्वेशन फक्त उलटे आहे, ठीक आहे. बाकी सर्व सेम. सो काय येणार 1 - x प्लस, आता मी इथनं 1 कॉमन काढलं, सॉरी x कॉमन काढावं लागेल कारण इथे x² मी x कॉमन काढलं, उरलं काय 1 - x. So what is the first factor 1 - x and what is the second factor 4 + x, ठीक आहे. हे दोन फॅक्टर पडतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. सो काय येणार I is equal to integration 2x upon, याच क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण फॅक्टर मध्ये काय लिहू शकतो 1 - x * 4 + x dx, ठीक आहे. सो कुठला टाइप आहे डिनॉमिनेटर इज नॉन रिपीटेड फॅक्टर. डिनॉमिनेटर कसं आहे नॉन रिपीटेड फॅक्टर, ठीक आहे. सो 1 - x आणि दुसरा फॅक्टर 4 + x नॉन रिपीटेड फॅक्टर असेल. सो पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये त्याला एक्सप्रेस कसं करणार आपण 2x/1 - x * 4 + x इज इक्वल टू, इन पार्शियल फ्रॅक्शन मेथड डिनॉमिनेटर इज नॉन रिपीटेड फॅक्टर. सो याला एक्सप्रेस कसं करणार, याला काय लिहू शकतो आपण a/, फर्स्ट फॅक्टर 1 - x plus b upon second factor 4 + x, ठीक आहे. आता हे तुम्हाला इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या, ठीक आहे. सो काय येणार 2x/1 - x * 4 + x इज इक्वल टू, ॲडिशन करायची काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन a * 4 + x plus b * 1 - x upon दोन्हीचा डिनॉमिनेटर 1 म्हणजे या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन प्लस x. दोन्हीकडचा डिनॉमिनेटर 1 - x 4 + x, दोन्हीचा डिनॉमिनेटर 1 - x आणि 4 + x कॅन्सल. सो यू गॉट द इक्वेशन 2x इज इक्वल टू a in bracket 4 + x plus b 1 - x इक्वेशन. आता एक इक्वेशन आणि 2 अननोन्स, ठीक आहे. सो हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू, ठीक आहे. एकदा a सोबतचा फॅक्टर 0 करायचा, एकदा b सोबतचा फॅक्टर 0 करायचा, म्हणजे तुम्ही a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. एकदा a 0 झाला पाहिजे, a * 0 * a व्हॅल्यू 0, ठीक आहे. आणि b ला 0 करायचं ते a ची व्हॅल्यू होईल, ठीक आहे. आपण मग मला आता a ची व्हॅल्यू काढायची, तर a च्या आपण मला फॅक्टर चेक करायचा काय 1 - x. हा फॅक्टर मला 0 करायचा, तर मी x च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे +1 आहे, तर इथे काय लागणार म्हणजे इथे x च्या जागेवर काय लागेल 1, कारण हे 1 - 1 x च्या जागेवर पुट केलं जर 1 - 1 काय होते 0, म्हणजेच मला x च्या जागेवर काय पुट करावं लागेल 1. सो पुट
x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, फॅक्टर नुसार चेक करायचा. x मध्ये x च्या जागेवर मी काय व्हॅल्यू पुट केली पाहिजे की जेणेकरून तो फॅक्टर 0 होईल. ठीक आहे, कुठली व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मग x च्या जागेवर मी 1 पुट केलं तर तो फॅक्टर 0 होते. मग x च्या जागेवर काय पुट केलं 1 म्हणजे a ची व्हॅल्यू येईल. ठीक, तसंच b ला एकदा 0 करायचं म्हणजे b ची फॅक्टर 0 करायचं आपण म्हणला मग b ची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, या पद्धतीने कारण एक इक्वेशन आहे 2 अननोन्स आहे. सो या प्रकारे तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, सो मग सगळ्याच ठिकाणी मला इक्वेशन फर्स्ट मध्ये x च्या जागेवर 1 पुट करावं लागेल कारण इक्वेशन बॅलन्स पाहिजे. a इन ब्रॅकेट 4 प्लस x च्या जागेवर 1 प्लस b 1 minus 1. ठीक, so 2 into 1 2, so 4 plus 1 5a plus b into 1 minus 1 0. 0 into any value 0. So 2 is equal to 5a. So हा 5 ने divide करू, a is equal to किती आला 5/2. So what is the value of a 5/2. ठीक आहे, तसं आता b ची व्हॅल्यू काढायची. b ची व्हॅल्यू काढायची तर b चा आपण म्हणतो फॅक्टर 0 झाला पाहिजे. 4 plus x आहे. ठीक आहे, सो x च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे मी -4. का, कारण इथं +4 प्लस मायनस मायनस आणि 4 minus 4 0. ठीक आहे, याच्यावर चेक करायचं मी x च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे. जर मी 4 पुट केलं तर 4 + 4 8 होते आणि जर मी -4 पुट केलं तर +4 मायनस मायनस 4 minus 4 0. सो x च्या जागेवर काय पुट करावं लागेल मला -4. सो पुट x is equal to -4 in equation first. करा आपण सगळ्याच ठिकाणी x जागेवर 2 into -4 is equal to a in bracket 4 plus -4. ठीक है, प्लस b into 1 minus x च्या जागेवर -4 मायनस म्हणून मी त्याला ब्रॅकेट टाकतो. सगळ्याच ठिकाणी x च्या जागेवर -4. ठीक आहे, सो 2 into -4 -8 is equal to a 4 plus minus minus and 4 minus 4 0 plus b 1 minus that minus and minus 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 plus 4. ठीक है, किती येणार 1 plus 4 5. ठीक है, सो a into 0 0 लिहायची गरज नाही. सो -8 is equal to 5b. मला b ची व्हॅल्यू काढायची 5 divided with -8/5. So what is the value of b? -8/5. या प्रकारे तुम्ही a आणि b च्या व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, का कारण तुम्हाला एकच इक्वेशन मिळते आणि एकच इक्वेशन असतील आणि त्याच्यामध्ये दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत a b c. त्या व्हॅल्यू जर फाइंड आउट करायच्या तर एकदा a च्या आपण मधला फॅक्टर 0 करायचा. x च्या जागेवर कुठली व्हॅल्यू पुट केली की 0 होईल ते बघायचं आणि तसंच b फॅक्टर मधला आपण मधला फॅक्टर 0 करायचा. तर मी x च्या जागेवर काय पुट केलं की b च्या आपण मधला फॅक्टर 0 होईल. तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यू या पद्धतीने फाइंड आउट करावी लागेल. ठीक आहे, मग काय येणार क्वेश्चन I is equal to integration. आता twice x upon 1 minus x 4 plus x dx करायचं. twice x upon 1 minus x 4 plus x plus काय लिहू शकतो इक्वल टू याच्या जागेवर हे पुट करणार a च्या जागेवर याची व्हॅल्यू 5/2 upon 1 minus x plus b च्या जागेवर b ची व्हॅल्यू -8/5 upon 4 plus x into dx. ठीक, यालाच मी काय लिहू शकतो पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर. a च्या जागेवर a ची व्हॅल्यू काढली आता, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन काय होणार सेपरेट. सो कॉन्स्टंट 5/2 इंटिग्रेशन च्या बाहेर 1 upon 1 minus x dx प्लस माइनस -8/5 बाहेर इंटिग्रेशन 1 upon 4 plus x dx. ठीक है, सो काय आहे 5/2 इंटिग्रेशन 1 upon 1 minus x dx minus 8/4 इंटिग्रेशन 1 upon 4 plus x dx. ठीक, आता मोस्ट ऑफली पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये आपण दोन क्वेश्चन बघितले. 1 upon f of x चा फॉर्म्युला दॅट इज log f of x in upon derivative of f of x. हा फॉर्म्युला जास्त यूज होतो. तुम्हाला इंटिग्रेशन माहिती आहे कशाचं 1/x. इथे x आहे का नाही, मग x च्या जागेवर दुसरी व्हॅल्यू असेल. सो इट विल कन्सिडर f of x. So apply the formula of integration of composite function. So 5/2 काय ना 1 upon f of x integration log f of x log 1 minus x upon derivative of 1 minus x. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि minus x चा minus 1.
ठीक है, minus 8/5. What is the integration 1 upon f of x? Again, what is the integration of 1 upon f of x? Log f of x, log 4 plus x upon 4 plus x चा डेरिव्हेटिव्ह, 4 चा 0 आणि x चा 1. अपॉन मध्ये वन लिहायची गरज आहे का? नाही. सो मायनस इथे लिहितो मी -5/2 log 1 minus x minus plus c minus 8/5 log of 4 plus x plus. So that is your final answer. Most of the partial fraction method मध्ये एकदा का तुम्ही a आणि b ची व्हॅल्यू काढली तर दोन स्टेप्स मध्ये तुमचा आन्सर येते. आणि मोस्ट ऑफली हाच फॉर्म्युला यूज होतो जास्तीत जास्त 1 upon f of x, that is log f of x upon derivative of f of x. ठीक आहे, क्लियर आहे सगळ्यांना क्वेश्चन? ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. Then next question, question number 4. Integration 1 upon x into x minus 2 into x minus 4. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी तुम्हाला फॅक्टर दिलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये जे काही इक्वेशन असेल त्या इक्वेशनची फॅक्टर पडायची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्हाला फॅक्टर दिलेले आहेत. ठीक आहे. सो 1 upon x, पहिला फॅक्टर x आहे, दुसरा x minus 2 आणि तिसरा x minus 4. ठीक आहे. सो डायरेक्ट याला पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये आपण लिहू शकतो. सो पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये लिहिण्यासाठी चेक करावं लागेल कुठल्या टाइम मध्ये. ठीक आहे. डिनॉमिनेटर कसं आहे? नॉन रिपीटेड फॅक्टर. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट टाइप मध्ये. ठीक आहे. सो याला डायरेक्टली आपण कसं एक्सप्रेस करणार? 1 upon x in bracket x minus 2 into x minus 2. Already factor given, so it can be expressed as in partial fraction method. A upon first factor, पहिला factor x plus b upon second factor, कारण नॉन रिपीटेड फॅक्टर कुठलाही फॅक्टर रिपीट होईल, प्लस c upon x minus 4. ठीक आहे. सो तुम्हाला याचं इक्वेशन मिळेल 1 upon x in bracket x minus 2 x minus 4 is equal to. ठीक आहे, तीन फॅक्टर आहेत त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आणि ऑलरेडी जे काही ते डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर ऑलरेडी तुम्हाला पाडून दिलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी फॅक्टर दिलेले आहेत. ठीक आहे. सो a अपॉन, आता मला ऍडिशन करायची ते x आहे पण इकडचा डिनॉमिनेटर x minus 2 x minus 4, x minus 2 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल x minus 2 आणि इकडे x minus 2 कारण आपण मध्ये x आहे, दोन्ही इकडे मल्टिप्लाय प्लस b, b ला हा डिनॉमिनेटर आहे पण b ला काय नाही आहे x आणि हा फॅक्टर नाही आहे x minus 2. हा फॅक्टर आहे पण याला क्रॉस मल्टिप्लाय याला क्रॉस मल्टिप्लाय प्लस c upon x minus 4 पण x आणि x minus 2 इकडे मल्टिप्लाय होईल x minus 2 upon इनीचं मल्टिप्लिकेशन x minus 2 x minus 4. सो दोन्ही कडचा डिनॉमिनेटर x minus 2 x minus 4 x minus 2 x minus 4 cancel. So you got the equation 1 is equal to a in bracket x minus 2 x minus 4. जो काही डिनॉमिनेटर असेल a मध्ये x आहे आपण मध्ये x minus 2 x minus 4 आहे म्हणजे दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय इकडे प्लस b चा डिनॉमिनेटर x minus 2 आहे पण x इकडे x minus 2 म्हणजे दोन्हीचं क्रॉस इकडे मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण त्या पद्धतीने c x minus 4 पण म्हणजे दोन्ही नाही म्हणजे दोन्हीचं मल्टिप्लाय मल्टिप्लिकेशन करून जसं दोनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो तसं तीनचं. ठीक आहे. सो b x minus 2 plus c into x minus 2. So that is equation first. ठीक आहे, हे मिळालं मला इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट मिळालं त्याच्यामध्ये तीन अननोन आहेत, तीन रिअल नंबर्स आहेत a b c. ठीक आहे. सो या तिन्ही रिअल नंबरची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. सो याच्यामध्ये एकच इक्वेशन आणि दोन किंवा तीन अननोन असतील तर काय करा तुम्ही याच्यावरून फॅक्टरनुसार चेक करायचे. एकदा a ची व्हॅल्यू काढायची तर a च्या अपॉन मधला फॅक्टर 0 काढायचा. इथे x आहे तर मला x च्या जागेवर काय पुट करावं लागेल की 0 कारण ते x आहे, कुठलाही एखादा फॅक्टर नाही येतो, सरळ सरळ x फॅक्टर आहे. ठीक आहे. सो x च्या जागेवर मला काय पुट करावं लागेल 0. ठीक आहे. सो पुट x is equal to 0 in equation सगळ्याच ठिकाणी करावं लागेल 1 is equal to a in bracket
0 minus 2, ठीक है, then 0 minus 4 plus b into 0 into 0 minus 2 plus c into 0 into 0 minus 2, ठीक आहे. सगळ्याच ठिकाणी मग मला इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची, त्याच्या आपण आता मला फॅक्टर पुट करायला 0 करायचा आहे, मग तिथे x आहे तर x च्या जागेवर सरळ सरळ मी 0 पुट करणार, ठीक आहे, सगळ्याच इक्वेशन मध्ये. सो 1 a किती येणार आहे -2 -4 प्लस 0 into any value, 0 म्हटल्यानंतर तिथे काहीच नाही, आता ब्रॅकेट मध्ये काही घेणं नाही, 0 into any ब्रॅकेट 0 0 into b 0, हे काय होणार आहे 0 प्लस हे काय होणार आहे 0 c into 0 0 0 into bracket 0, so किती येणार 1 is equal to -2 into -4 plus 8 8a, ठीक आहे. So what is the value of a? A is equal to 1/8, इथे value 1/8. आता मला b ची व्हॅल्यू काढायची, तर b च्या आपण मला फॅक्टर 0 करायचा आहे. मी याच्या जागेवर काय पुट केलं की b च्या आपण मला फॅक्टर 0 होतो x - 2 आहे, तर मला त्याच्या जागेवर काय पुट करावं लागेल 2 minus 2 0, म्हणजे x ला इथे 2 पाहिजे, पण करा पुट जे पाहिजे ते 0 करण्यासाठी पुट x is equal to 2 in equation फर्स्ट, सगळ्याच ठिकाणी करावं लागेल या इक्वेशन मध्ये फर्स्ट. 1 is equal to a in bracket x च्या जागेवर किती 2 2 minus 2 into 2 minus 4 plus b x च्या जागेवर किती 2 into 2 minus 4 plus c 2 into 2 minus 2, ठीक है. लक्ष द्या 1 is equal to a 2 minus 2 0 and 2 minus 4 minus 2 bracket solve करूँ plus b 2 and 2 minus 4 minus 2 plus c 2 and 2 minus 2 0. आता एक लक्ष द्या a into 0 0 into any value 0, म्हणजे हा 0 होणार, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या तुम्ही, याच्या सोबत हे x मल्टिप्लाय आणि x - 4 b सोबत, तर x - 2 याच्या सोबत मल्टिप्लाय आणि याच्या सोबत मल्टिप्लाय, मग इकडे 0 into any value 0, मग हे 0, मग तेव्हा a आणि c 0 होतो, b ची व्हॅल्यू, त्याच्यासाठी आपण त्याच्या डिनॉमिनेटरला फॅक्टर 0 करून करतो, ठीक आहे. प्लस किती येणार आहे -4 आहे 4b 2 into -2 -2 plus 0 into any value 0, ठीक है. So 1 is equal to -4b, b is equal to -1/4, b is equal to क्या था -1/4, ठीक है. त्याच्यानंतर मला c ची व्हॅल्यू काढायची, सेम ॲज इट c च्या आपण मला फॅक्टर 0 करायचे, मग हा 0 करण्यासाठी मला x च्या जागेवर काय पुट करावं लागेल, काय पुट करावं लागेल x च्या जागेवर x - 4 x च्या जागेवर 4 4 - 4 0, पुट करा पुट x is equal to 4 इक्वेशन फर्स्ट, ठीक आहे. सगळ्याच ठिकाणी करावं लागेल 1 is equal to a x च्या जागेवर 4 - 2 4 - 2, इथे a आणि b 0 होणार आहे बघा, b 4 into 4 minus 4 plus c into 4 into 4 minus 2. So 1 is equal to a 4 minus 2 2 4 minus 4 0 plus b into 4 4 minus 4 0 plus c 4 into 4 minus 2. So किती येणार 1. आता इथे a आणि b 0 होणार होता, आपल्याला आधीच माहिती आहे, कारण a ला तिथे जो आपण मोठा फॅक्टर हा इथे मल्टिप्लाय होईल जेव्हा ॲडिशन केली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, मग 0 into any value 0 plus 0 into any value 0 plus 4 into 2 8c. So 1 is equal to 8c. So what is the value of c? 1/8. Most important is a and b च्या values. ठीक है. सो तीन व्हॅल्यू काढले या पद्धतीने, जसं दोन होते तसे तीन, ठीक आहे. मग यालाच काय लिहू शकतो, I is equal to integration 1 upon x minus 2 x minus 4 is equal to can be expressed as a upon x plus b upon x minus 2 plus c upon x minus 2. x ची जागेवर याची व्हॅल्यू
1/8 अपॉन x प्लस बीच्या जागेवर b ची व्हॅल्यू -1/4 अपॉन x - 2 प्लस c ची व्हॅल्यू 1/8 अपॉन थर्ड फॅक्टर x - 4 into dx. एडिशन है, एडिशन मध्ये इंटिग्रेशन क्या होणार, सेपरेट कांस्टेंट बाहेर 1/8 बाहेर इंटिग्रेशन 1/x ये बाहेर आलं प्लस माइनस माइनस 1/4 बाहेर इंटिग्रेशन 1 अपॉन x - 2 dx. ठीक है, प्लस 1/8 बाहेर इंटिग्रेशन पूर्ण काय 1 अपॉन x - 4 into dx. So 1/x integration. What is the integration of 1/x? Standard formula log x minus 1/4 तसंच 1/x इंटिग्रेशन माहिती आहे, इथे काय x - 2. सो त्याला काय कॅन्सल करणार f of x. So what is the integration of 1 upon f of x? Log f of x upon derivative of f of x. म्हणजे x - 4 चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 4 चा 0 plus 1/8 again it will become sorry इकडे x - 2 याचा डेरिव्हेटिव्ह x चा 1 -2 चा 0 प्लस अगेन what is the integration of 1 upon f of x? जास्तीत जास्त हाच फॉर्म्युला यूज होतो log f of x upon x - 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज आहे का नाही प्लस that is your final answer. ठीक आहे, सो या पद्धतीने सॉल्व करू शकता तुम्ही बऱ्याचशा इंटिग्रेशन बाय यूजिंग पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. 3 फॅक्टर होते त्याच्यामध्ये ए बी सी 3 व्हॅल्यू काढल्या पुट केल्या आणि मोस्ट ऑफ जास्तीत जास्त इंटिग्रेशन मध्ये शेवटच्या 2 स्टेप्स मध्ये जास्तीत जास्त हाच फॉर्म्युला यूज होतो 1 upon f of x is equal to log f of x upon derivative of f of x. So pause the video to check now.